महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम। सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रत्यक्ष प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे पुनश्च आपल्याला एकदा वंदन करते आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते। आजच्या निरूपणाचा विषय दासबोध, आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत दशक 13वा चालू आहे। दशक 13वा नामरूप, आणि ह्या अंतर्गत आजचा समास तिसरा उभारण निरूपण असा या समासाचं नामाभिधान आहे, उभारण निरूपण। आता नामरूपाच्या अंतर्गत उभारण निरूपण, नामरूपाच्या अंतर्गत आपण सारासार विचार बघितला, नामरूपाच्या अंतर्गत आपण आत्मनात्म विचार बघितला, दोन्ही आपण नामरूपाच्या अंतर्गतच बघितले की आत्मनात्म विचार करायचा, आणि काय करायचं तो की जेवढी काही शरीरी आहे ते सगळं अनात्म आहे, आणि त्यामध्ये जे काही आत्मा आहे तो जे काही चैतन्य आहे तो आत्मा आहे, आणि असा अनात्म आणि अनात्म असा आम्ही या ठिकाणी पहिला समास आत्मनात्म विवेक बघितला, सारासार विवेक बघितला, आणि आज आम्ही उभारण निरूपणाकडे। मग आता ह्या विवेक आम्ही केल्यानंतर, एवढे विवेक चक्षु आम्हाला प्रदान समर्थांनी केल्यानंतर उभारणी निरूपण देण्याचं काय कारण आहे, असा एक विचार आपल्या मनात येतो की नाही। उभारणी म्हणजे काय? उभारणी म्हणजे उभारणं। त्यांनी किल्ला उभारला, त्यांनी घर उभारलं, असे आपण नेहमी प्रचलित असलेला शब्द आहे। उभारणं म्हणजे तयार करणं, उभारणं म्हणजे निर्माण करणं, याला उभारणं असं म्हणतात। उभं करणं, उभारणं म्हणजे उभे करणं, उभं करणं। त्यांनी शाळा उभी केली, दवाखाना उभा केला, असं कितीतरी संदर्भामध्ये आपण उभारणी हा शब्द वापरत असतो। आणि म्हणून जेवढं काही उभारणी आहे ना, त्या सगळ्या उभारणीमध्ये आम्ही तितकंच गुंतून पडत असतो। माझी शाळा, माझं घर मी फार मेहनतीने उभं केलंय हो। जमीन दोस्त झालं होतं, आणि जमीन दोस्त झाल्यानंतर काडी काडी जमवून रक्ताचा थेंब थेंब आटवून मी ते उभं केलं, आणि आजपर्यंतच्या स्थितीला आणून ठेवलं। आता तुम्ही आहे, तुमचं काम आहे। केवढं कौतुक त्या उभारणीचं।
आणि असं कौतुक करता करता आम्ही ज्याचं कौतुक करायला पाहिजे ना तेच विसरून गेलो. आणि झालं आता असं म्हणून आमचा मार्ग तिथेच थांबतो, तिथेच बंद होतो. पण समर्थांनी आम्हाला उभारण निरूपण दिलंय. यामध्ये ह्या समासामध्ये कशाची उभारणी केली आहे? ह्या समासामध्ये सृष्टीची उभारणी समर्थांनी आम्हाला सांगितलेली आहे. यापूर्वी आपल्याला 3 ते 4 समास सृष्टी निरूपणाबद्दल समर्थाने दिलेले आहे. 6व्या दशकामधला 6वा समास आहे. 6व्या दशकामधला 8वा समास आहे. 8व्या दशकामधला 4था आणि 5वा समास आहे. 10व्या दशकामधलाही 4था समास आहे. हे सगळे समास जे आम्ही अभ्यास केलेले आहे, सगळे अभ्यास करून या सगळ्या समासामध्ये सृष्टीची निर्मिती कशी झाली या संबंधी सविस्तर समर्थांनी या सगळ्या समासांमध्ये मांडणी केलेली आहे. सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि याचा आपण अभ्यास केलेला आहे. तरी सुद्धा या ठिकाणी परत सृष्टीचीच निर्मिती आम्हाला समर्थ सांगतात आहे. पण फरक असा आहे, या ठिकाणी निरूपण असं त्या समासाला नाव आहे. उभारणी निरूपण. निरूपण म्हणजे त्या उभारणीला, त्या उभारणीचा काय करायचं आम्हाला? त्या उभारणीचा निरास करून आम्हाला आत्मतत्वापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून उभारणी काय आहे हे आधी आम्हाला माहित पाहिजे. समर्थांनी फार सुंदर अशी उभी दिली आहे एका ठिकाणी. आधी मिथ्या उभारावे, मग ओळखोनी सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. आधी मिथ्या उभारावे. आधी उभारणी करायची. एकदमच हे जग नाही, हे जग मिथ्या आहे असं जर आम्हाला कोणी शिकवलं आणि असं जर आम्ही शिकलो तर खरंच आमच्या अंतःकरणामध्ये याचा संस्कार उमटेल का? ज्या देहादी जगताचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेत आहे, चांगला अनुभव घेत आहे, वाईट अनुभव घेत आहे, आमच्या दृष्टोत्पत्तीला ते पडत आहे, आमच्या अनुभवाचा तो विषय होत आहे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांच्या अनुभवाचा तो विषय होतोय. आणि जर आम्हाला एकदम असं कोणी म्हणत असताना म्हणेल की नाही नाही अगाजे झालेच नाही, तर आपल्याला पटेल का हे? अजिबात पटणार नाही. आणि अगाजे झालेच नाही हा शास्त्राचा सिद्धांत म्हणजे इथपर्यंत तर मला गेलंच पाहिजे. मग मला इथपर्यंत जर माझी वाटचाल आहे तर तत्पूर्वी त्या वाटचालीमध्ये असणारी हे देहादी जगत जे आहे ना, हे देहादी जगताचा जोपर्यंत मी निराश करणार नाही तोपर्यंत जोपर्यंत ह्या जगताला मी माईक ठरवणार नाही, या जगताला मी भासमान ठरवणार नाही, या देहादी जगताला जोपर्यंत मी कल्पित ठरवणार नाही विचाराने, तोपर्यंत सत्य स्वरूप काय आहे हे मला कळणार नाही. म्हणून आधी मिथ्या उभारायचंय. म्हणजे आधी मिथ्या जगताची उभारणी करायची आहे. म्हणजे ते तयार झालं, ते कसं तयार झालं या सगळं खुलासावार आम्ही याचा शहानिशा करायचा की ते कसं तयार झालं आणि पूर्ण शहानिशा करून मग आम्ही त्याचा शहानिशा केल्यानंतर मग ठरवायचंय की हे मिथ्या आहे, तत्पूर्वी नाही. आपल्याला जर एखादी वस्तू घ्यायची असेल आपण काय करतो? ती वस्तू ज्यावेळेला आम्हाला समजा फ्रीज घ्यायचंय, फ्रीज घेत असताना 4 कंपनीचे फ्रीज पाहतो. प्रत्येक कंपनीचा फ्रीज कसा आहे, त्याचे कोणते फीचर्स आहे, त्याच्यामध्ये काय फॅसिलिटीज आहे, ह्या सगळ्याचा शहानिशा करतो की नाही? आणि शहानिशा केल्यानंतर मग त्यातले 3 फ्रीज आपण बाद करतो आणि एकच फ्रीज आपण निवडतो. आणि मग त्या 3 फ्रीज का बरं कॅन्सल केले त्याचे आम्ही कारण मीमांसा देत असतो की ह्या फ्रीज मध्ये हा फ्रीज किनी खूपच लहान आहे, हा या फ्रीजचा किनी रंगच चांगला नाही, तिसऱ्या फ्रीजचा किनी त्याची गॅरंटी पिरियडच नाहीये, 1च वर्षाचे. मग असं त्याच्यामधलं आम्ही अनित्यत्व, मिथ्यत्व
हे सगळं सगळं बघतो, ते बाजूला करतो आणि जो फ्रीज आम्हाला घ्यायचा असेल त्यातनं आम्ही सगळं चांगलं बघतो आणि तो कसा उपयोगाचा आहे हे समजून घेऊन तो आम्ही घेतो. पूर्ण शहानिशा केल्याशिवाय आम्ही काहीच कोणतीच वस्तू घेत नाही. अगदी त्याप्रमाणे मी मूळचा ब्रह्मरूप आहे. ब्रह्मच सत्य आहे. अवघा तो पसारा वाऊगाची आणि हा पसारा वाऊगाची आहे. ब्रह्म जर सत्य आहे तर आम्हाला या पसाऱ्याची सगळी शहानिशा आम्हाला पहिले करावीच लागेल की हा सगळा पसारा कसा मिथ्या आहे, तो कसा डोलारा आहे, हे आम्हाला आधी समजून घ्यावं लागेल आणि मग आम्ही विवेकाच्या माध्यमातून ब्रह्मतत्वाची आत्मतत्वाची निवड करू. म्हणून आत्मनात्म विवेक आणि सारासार विवेक करताना ह्या जगतामध्ये देहादी जगतामध्ये पिंड आणि ब्रह्मांडामध्ये हा विवेक करायचा आणि सार काय आहे आणि असार काय आहे हे लक्षात घ्यायचं. सार म्हणजे जे तिन्ही काळामध्ये टिकतं त्याला सार असं म्हणतात, म्हणजे शाश्वत असं आहे. आणि जे तिन्ही काळामध्ये नसतं त्याला असार असं म्हणतात. आणि पिंड आणि ब्रह्मांड तिन्ही काळामध्ये नसतं. मग आता तुम्ही म्हणा की तिन्ही काळात कसं नसतं, अनादी काळापासून तर जग चालूच आहे, नाही कसं म्हणता, ते प्रवाह रूपाने नित्य आहे, हे लक्षात ठेवायचं. जग हे प्रवाह रूपाने नित्य आहे. म्हणजे काय प्रवाह रूपाने नित्य आहे म्हणजे काय? नदीचा प्रवाह असतो की आपण नदीच्या काठावर उभा आहोत तर एका 5 मिनिटामध्ये कितीतरी नदी लोंढे येतात आणि वाहून जातात. पण पाणी असतं ना तसंच. पण एक 2 मिनिटापूर्वी असलेलं पाणी तिथे असतं का? नाही. ते समोर निघून जातो. मागून परत नवीन पाणी येतं. ते परत समोर निघून जातं. आम्हाला वाटतं पाणी आहेच. प्रवाह रूपाने पाणी नित्य आहे. तसं ही जी भवनदी आहे त्याला चंचल नदी म्हटलेलं आहे समर्थांनी. म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड जे आहे, देहादी जगत जे आहे हे चंचल आहे, चंचल नदी आहे, म्हणून हे प्रवाहाने नित्य आहे. आमचे पहिले पणजोबा होते, ते गेले, आजोबा आले, त्यांची कारकीर्द गेली, मग मुलगा म्हणजे माझे वडील आले, त्यांची कारकीर्द संपली. आता आम्ही आहोत, आमची पण कारकीर्द काही दिवसांनी संपणार आहे. आमच्या नंतर पुढची पिढी जी आहे, पुढची पिढी या घरामध्ये राज्य करणार आहे. आम्ही पण संपणार आहो. अहो आपलं कुटुंब चालूच आहे की नाही? कुटुंब संस्था आपली सुरूच आहे की नाही? ती मोडकळीस आली का? नाही. कारण मग मग आता ती सत्य म्हणावी का? ती भूतकाळामध्ये पण होती, आताही आहे आणि भविष्य काळात ती राहणार आहे. मग ती सत्य म्हणावी का? तिन्ही काळात जरी कुटुंब संस्था आहे माझी तरी ती सत्य म्हणावी का? अजिबात नाही. ती प्रवाह रूपानी नित्य आहे. सत्य नाही म्हणायचं. सत्य एकच आहे ते म्हणजे ब्रह्म सत्य. म्हणून प्रवाह रूपानी हे सत्य आहे. ही चंचल नदी प्रवाह रूपाने सत्य आहे. पण ह्या चंचल नदीचा सगळा विस्तार कसा झाला हे जर मी लक्षात घेतलं तर मला याला मिथ्या ठरवायला सोपं जाईल. एकदम कसं सोपं जाईल? म्हणून जे आहे स्वरूपामध्ये आहे, ब्रह्मस्वरूप जे आहे स्वरूपामध्ये आहे, त्या आहे स्वरूपाचीच मांडणी समर्थांनी सुरुवातीच्याच ओवीमध्ये केलेली आहे. काय आहे? ब्रह्म आहे. मग ते कसं आहे? आत्मस्वरूप कसं आहे? तर ब्रह्म घन आहे, ब्रह्म पोकळ आहे. कशासाठी हे सगळं बघायचं? का सुरुवात समर्थांनी केले? आधी मिथ्या उभारावे, मग ओळखून सांडावे. त्याला ओळखलं, त्याचा निराश केला, मग नुसता निराश करून होणार आहे का हो? अजिबात नाही. पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. नुसता देहादी जगताचा निराश करायचा, पण मग नंतर काय करायचं? काहीच नाही.
असं नाही. जे सत्य उरलेलं आहे, जे सत्य आहे त्या सत्याला मला माझ्या अंतःकरणामध्ये दृढ करायचं आहे. त्या सत्याला अंतःकरणात दृढ करायचंय आणि मग सत्य रूप होऊन राहायचंय. मग सत्य रूप होऊन राहायचंय. बस याला म्हणतात उभारणी निरूपण. उभारणी बघितली, त्याचं निरूपण केलं, निरास केला आणि जे आहे त्यावर आम्ही स्थिर झालो. आम्ही त्यामध्ये हा जीवभाव विलीन झाला आणि जेवढा आम्ही उभारणी निरूपण आम्ही बघतो ते सगळं उभारणी आम्हाला सत्य का वाटते? कारण जीवदशा आहे म्हणून. आम्ही जीव पातळीवर आहोत म्हणून आम्हाला ही उभारणीचं फार कौतुक. जीव पातळीवर असल्यामुळे कौतुक आहे. लहान मुलं असतात, रेतीचा किल्ला बनवतात, समुद्र किनारी जातात आणि वाळूचे मोठे मोठे खोपे बनवतात, किल्ले बनवतात, खूप आनंद घेतात, मनमुराद आनंद घेतात आणि मग घरी संध्याकाळी घरी परतताना आपण तयार केलेल्याच त्या वाळूच्या किल्ल्यावर, वाळूच्या खोप्यावर स्वतःच उडी मारतात. ते सगळे पायानी उडवतात, नष्ट करतात, नष्ट करण्याचाही आनंद घेतात आणि घरी जातात मोठ्याने करून मोठ्याने ओरडतात हे म्हणून. म्हणजे त्यांना उभारणीतही तेवढाच आनंद आणि त्यांना तो नष्ट करण्यातही तितकाच आनंद असतो. आनंद कायम असतो दोन्ही वेळेला. तो नाही कोण त्यांचा कमी होत. स्वतःच उभारतात, स्वतःच नष्ट करतात. अगदी त्याप्रमाणे. पण ते बाल असतात, त्यांची बालबुद्धी असते, ते अज्ञानी असतात, परंतु ज्ञानामधून सुद्धा आम्हाला हेच करायचंय. आधी मिथ्या उभारायचं आहे, म्हणजे ह्या सगळ्या जगत देहादी जगताची उभारणी झाली आहे, ती उभारणी समजून घ्यायची आहे आणि मग मात्र आम्हीच ती उभारणी मिथ्या ठरवायची आहे. आमच्याच हाताने पायाने आम्ही तो वाळूचा किल्ला जसे ते मुलं ओढून टाकतात आणि आनंद घेतात, त्याप्रमाणे या उभारणीचं सुद्धा कौतुक न करता ही मिथ्या आहे ठरवायचं आणि मग त्याच्यानंतर हे झालंच नाही हे ठरवायचं आणि जे शिल्लक राहतं ब्रह्मस्वरूप ते मी आहे, ते आनंद रूप आहे. मग आनंदच तेवढा शिल्लक राहणार आहे. उभारणी निरूपण याला म्हणतात उभारणी निरूपण. म्हणून ब्रह्म घन आहे, घन आणि पोकळ. समर्थाने इथूनच सुरुवात केली. ब्रह्म घन आणि पोकळ, आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ, निर्विकारी. कसं आहे ब्रह्म? घन आहे. आता घन आहे म्हणजे काय? आपला विषय बरेचदा झालाय घन म्हणजे, परंतु तरी सुद्धा जेवढ्या वेळेला आम्ही हा विषय ऐकू इतक्या वेळेला त्या संकल्पना आमच्या स्पष्ट होत जातात आणि एक दिवस आम्ही सिद्धांत रूप होऊन राहतो. त्यासाठी वारंवार तेच ऐकायचं, वारंवार तेच बोलायचं, तेच सांगायचं आणि तोच निर्णय करायचा. म्हणून ब्रह्मस्वरूप घन आहे म्हणजे काय? घनदाट आहे. भरला घनदाट हरी दिसतो. सद्घन. कसं घन आहे होते? ते सद्घन आहे. म्हणजे कशाने घन झालंय ते? सत्रूपाने ते घन झालेलं आहे, म्हणजे घट्ट झालेलं आहे. आपण म्हणतो की नाही पहाड, कशाचा पहाड आहे तो? दगडांचा. मोठे मोठे काळे पहाड आहे. अजिंठ्याचा पहाड कसा आहे म्हणतो आपण? अजिंठ्याचे सगळे पहाड कसे आहेत? थोडेसे फार अत्यंत कठीण आहेत. सातपुड्याचा पहाड कसा आहे? थोडं त्याच्यापेक्षा जरा कमी कठीण आहे, काठिण्य कमी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये मृदूत आहे काही प्रमाणात, म्हणजे त्याचे त्याच्यावरचे दगड आहे ते आहे, तो रस्तेला आहे काही प्रमाणात अजिंठ्याच्या पेक्षा
कमी आहे. आणि सह्याद्रीचा कसा आहे हो? भरभक्कम असा आहे. का बरं भरभक्कम आहे? दगड अतिशय घट्ट असा आहे. म्हणूनच तिथे किल्ल्यांची रचना करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांनी किल्ल्यांसाठी सातपुडा, अजिंठा नाही निवडले, सह्याद्री निवडला आणि त्या ठिकाणी किल्ल्यांची रचना केली. कारण तो किल्ल्यांचा जो दगड आहे तो अत्यंत घन असा आहे, घट्ट असा आहे. म्हणजे कसं आहे, त्यामधून जर समजा आम्ही त्या पहाडाच्या इकडे जर का खूप मोठे लाईट लावले, अगदी फ्लड लाईट त्याला म्हणतात, ते लाईट लावले, तर पहाडाच्या पलीकडे त्याचा प्रकाश जाऊ शकेल का? आम्ही घनता बघतोय, अजिबात जाऊ शकत नाही. कारण तो प्रकाश त्याच्यात शिरूच शकत नाही. इतका तो घन आहे, इतका तो घट्ट आहे, एवढा तो मजबूत आहे. त्याला घन असं म्हणतात. आणि ब्रह्म सद घन आहे. घन आहे म्हणजे सद घन आहे. म्हणजे असतचा त्या ठिकाणी शिरकाव सुद्धा होत नाही. असतचा, अविद्येचा इथे शिरकाव सुद्धा होत नाही. अत्यंत अभाव आहे. आणि म्हणून ब्रह्मस्वरूप सद्घन आहे. ते मी आहे. कशासाठी एवढं सगळं? ते मी आहे. आता माझ्या ठिकाणी मी जर सद्घन असेल तर आता इथे असत असतचा अंतर्भाव असेल का? असतची उभारणी इथे असेल का? सगळ्यांनी प्रश्न आपापल्या स्वतःला विचारायचा. मी जर सद्घन आहे तर माझ्या ठिकाणी असतची उभारणी असेल का? अजिबात नाही. अत्यंतिक अभाव आहे. असतचा अत्यंतिक अभाव आहे. असा मी सद्घन आहे. मी चिद्घन आहे. घन शब्द सुरू आहे आपला. ब्रह्म घन आहे हे बघतोय आपण. मी चित घन आहे. आता चित घन आहे म्हणजे चित म्हणजे ज्ञान. ज्ञानाने मी घट्ट आहे, ज्ञानाने परिपूर्ण आहे. कसा परिपूर्ण आहे? की त्या ज्ञान घन असल्यामुळे अज्ञानाचा तिथे शिरकाव नाही. अज्ञानाचा अत्यंतिक अभाव आहे. तेथे माया स्पर्शू शकेना. कुठे? ज्या श्री गुरूंच्या वर्णनामध्ये समर्थांनी म्हटलंय, तेथे माया स्पर्शू शकेना. स्पर्श सुद्धा मायेचा होत नाही हो. कारण माझे श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे. ते सद्घन आहे, ते चिद्घन आहे. अज्ञान तिथे, अज्ञानाचा लवलेश सुद्धा नसतो. आणि सगळी उभारणी जी होत असते, सगळी मांडणी जी होत असते, मांडामांड होत असते, ही अज्ञानातून होत असते. सगळी मांडामांड अज्ञानातून होत असते. भेदाची मांडामांड, भेद निर्माण झाले म्हणजे भेदाची मांडामांड झाली, म्हणजे भेदाची उभारणी झाली. ही कशातून निर्माण झाली उभारणी? भेदाची उभारणी अज्ञानातून निर्माण झाली. भेदाची उभारणी अज्ञानातून निर्माण झाली. अज्ञान होतं. कशाचं अज्ञान होतं? स्वरूपाचं अज्ञान होतं. म्हणून आम्ही भेद करायला सुरुवात केला. गरीब श्रीमंत, लहान मोठा, स्त्री पुरुष, सजीव निर्जीव, झाड बैल कुत्रा, किती नाना भेद. जीव ईश्वर, ईश्वराचा भेद, हे सगळे व्यावहारिक झाले. आता आध्यात्मिक भेद, जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, 12 प्रकारचे भेद आहे. हा सगळ्यांची उभारणी, या सगळ्या भेदांची उभारणी का झाली? अज्ञानामुळे झाली. आणि मी कोण आहे? मी चिद्घन आहे. त्या ठिकाणी अज्ञानाचा लवलेश पण नाही,
अज्ञानाचा शिरकाव सुद्धा होत नाही असा मी चिद्घन आहे. मग आता जे अचिताची उभारणी झालेली आहे ती आम्ही समजून घ्यायला पाहिजे. म्हणून अज्ञान निवृत्तीसाठी सगळे उपाय आहेत. या उभारणी निरूपणासाठी सगळे उपाय आहेत. उभारणी कशाची झाली? अज्ञानाची झाली. उभारणी कशाची झाली? असतची उभारणी झाली. आणि उभारणी कशाची झाली? घन, सद्घन पाहिलं, चिद्घन पाहिलं आम्ही. आणि आता आनंद घन असं ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे त्या ठिकाणी दुःखाचा आत्यंतिक अभाव आहे. दुःखाचा स्वरूपामध्ये, ब्रह्मस्वरूपामध्ये आत्यंतिक अभाव आहे. एवढाही शिरकाव तिथे दुःखाचा होत नाही. जसं त्या सह्याद्री पर्वतावर, सह्याद्रीच्या पहाडावर प्रकाश एकीकडे टाकलं तर दुसरीकडे जाऊच शकत नाही. त्या पहाडामध्ये तो प्रकाश घुसूच शकत नाही. अगदी त्याप्रमाणे आनंद घन असा मी आहे. या ठिकाणी दुःखाचा लवलेशही नसतो. सद्घन मी आहे, असतचा लवलेश नसतो. चिद्घन मी आहे, अज्ञानाचा तिथे लवलेश सुद्धा नसतो. असा मी सच्चित आनंद रूप आहे. म्हणून ब्रह्म घन आहे, म्हणजे सद्घन आहे, चिद्घन आहे, आनंद घन आहे, ते मी आहे. आता जेवढी दुःखाची उभारणी आमची होते की नाही हो, कोण करतो दुःखाची उभारणी? काय करावं? खूप इच्छा होती हो डॉक्टर व्हायची, पण नाही होऊ शकलो. प्रयत्न करून नाही होऊ शकलो. फार खंत, जीवत्वाची खंत फार लागते आम्हाला. प्रत्येक गोष्टीची खंत असते. नाही होऊ शकलो डॉक्टर, आम्ही इंजिनियर झालो. मग किती आहे तुम्हाला पॅकेज? किती आहे? आहे 50 लाखाचं. अबो, 50 लाखाचं पॅकेज, तरी पण खंत आहेच. कोणी केली हो ही उभारणी? दुःखाची उभारणी कोणी केली? दुःखाची उभारणी या जीवदशेने केली, या जीवानी केली. 50 लाखाचं पॅकेज असताना सुद्धा डॉक्टर न झाल्याची खंत, आणि त्या खंतीमध्ये सगळं जीवन आमचं सुरू आहे. आनंद कोसो दूर आहे. म्हणून दुःखाची उभारणी जेव्हा आहे हे लक्षात येतो, त्यावेळेला त्या उभारणीचा आम्हाला निराश केला पाहिजे. त्या उभारणीचा आम्हाला लय केला पाहिजे. आणि मी मूर्त आनंद रूप आहे, मी आनंद घन आहे, हे जर माझ्या अंतरी बांधलं असेल तर मग मात्र आधी मिथ्या उभारावे, मग कोणी सांडावे. आता ते सांडलं. म्हणून सगळ्यात पहिले मी दुःखी आहे हे स्वीकारा, असं काका म्हणते. आधी मिथ्या उभारावे, म्हणजे मी आधी दुःखी आहे हे स्वीकारा. मी अज्ञानी आहे हे स्वीकारा. आणि आता अज्ञान दूर करण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आम्ही साधन करू, आणि साधन करून अज्ञान आणि दुःखाची निवृत्ती करू. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, कारणासह वर्तमान सकल दुःखाची निवृत्ती, आणि मग परमानंदाची प्राप्ती. आणि ती एकदा झाली म्हणजे परमानंदाची प्राप्ती झाली म्हणजे मी सद्घन आहे, मी चिद्घन आहे, मी आनंदघन आहे, या निर्णयाला मी प्राप्त झालो. मग आधी मिथ्या उभारलेलं, आधी मिथ्या उभारावे, मग ओळखून सांडावे, ते सगळं सांडलं. आणि सत्य ते अंतरी बाण, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. याला उभारणी निरूपण, या पद्धतीचं हे उभारणी निरूपण आहे. यामध्ये सृष्टीची उभारणी दिली आम्हाला, की सृष्टी कशी तयार झाली,
पण आधी मला माझी जी जीवसृष्टी आहे ना, ती जीवसृष्टी कशी तयार होते हे आधी माहीत करून घ्यायला हवं. हे तर शास्त्रीय दृष्ट्या सगळं विवरण आहे. पटपट पटपट वाचत आहे का 5 मिनिटामध्ये हे विवरण संपून जाईल. आणि संपून गेल्यानंतर त्याचा निराश वाचून तर संपून जाईल, पण त्याचा निराश जर आम्हाला करायचा असेल तर सार आणि असार विवेकाचाच आम्हाला उपयोग करून घ्यावा लागेल, त्याचाच वापर करावा लागेल, प्रत्येक वेळेला वापर करावा लागेल. म्हणून सार काय आहे हे आम्हाला माहित पाहिजे. म्हणून समर्थांनी पहिलीच ओवी सारच दिली आहे. सार रूपाचीच आहे ती. ब्रह्म घन आहे, ब्रह्म पोकळ आहे. पोकळ म्हणजे काय? आर पार. म्हणजे काय पोकळ असतं? बासरी पोकळ असते की नाही, म्हणून ती वाजते, छान वाजते. पोकळ असते म्हणून छान वाजते. मधुर स्वर निघतात. कृष्णाच्या मुरलीचे बासरीचे सूर मधुर असतात आणि मधुर सूर असल्यामुळे सगळ्या गोपिका देहभान विसरतात. त्या पोकळपणाची पाहत एवढी किमया आहे बघा. पोकळ असल्यामुळे देहभान विसरण्यासाठी ते वाद्य उपयोगात येत. मग ब्रह्म जर पोकळ आहे म्हणजे मग पोकळ आहे म्हणजे नेमकं काय आहे? त्याच्यात पण काहीच नाहीये असं आपण म्हणू म्हणजे पोकळ का? नाही, असा याचा अर्थ नाही. ब्रह्म सगळ्यांना व्यापून आहे, सगळ्यांना ते व्यापून आहे. ब्रह्मामध्ये काहीच नाही, पण ब्रह्म सगळ्यांमध्ये व्यापून आहे. ते निरपेक्ष व्यापक आहे म्हणून ते पोकळ आहे. ते विशिष्ट वस्तूला व्यापलेलं आहे आणि विशिष्ट वस्तूला व्यापलेलं नाही असं नाही. ते सर्व निरपेक्ष व्यापक असल्यामुळे ब्रह्म पोकळ आहे. आणि अशा निरपेक्ष व्यापक ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावर हे सगळं देहादी जगत आहे असा विचार जर आम्ही सतत केला आणि त्या देहादी जगत हे असार आहे, ब्रह्मतत्व सार आहे, ते मी आहे, तर माझ्या ठिकाणी हा निर्णय झाल्यानंतर देहादी जगताचा आत्यंतिक अभाव राहील. आता हे जे जीवकृत द्वैत मी तयार केलेलं आहे, मी आणि माझं. कोणतं जीवकृत द्वैत? मी आणि माझं, मी आणि माझं. अहम ममत्व. या अहम ममत्वामध्ये जो आम्ही असलेलो आहो ते आमचं सगळं दूर होईल आणि ब्रह्माच्या अधिष्ठानावर हे सगळं जगत भासत आहे, काल्पनिक आहे. वास्तविक पाहता ब्रह्मच सत्य आहे, एकमेव आहे, अद्वितीय आहे, ते मी आहे. अद्वय मी एकला, दूजा न कोणी बदला. मग आता अशा पद्धतीचा विचार झाल्यानंतर बासरीचे सुमधुर सूर निघतील की नाही हो? वाजविरे गोड तुझा नाद मधुर पावे. मग त्या पाव्यामधून निघालेले जे सूर आहे ते आम्हाला देहभान सोडून, प्रपंचाचं भान सोडून, सगळ्या वृत्ती ज्या आहे या वृत्तींना निवृत्त करून, काल बघितलं आपण, सूक्ष्म अंतःकरण वृत्तीला सुद्धा निवृत्त करून ऐक्याकडे निश्चितपणे धाव घ्यायला भाग पाडतील. कोण? ते सूर. म्हणजे कोण? ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे म्हणून ते पोकळ आहे, म्हणून ते मी आहे. मी सुद्धा निरपेक्ष व्यापक आहे आणि मग मी निरपेक्ष व्यापक आहे असा अनुभव आला की असणारा आनंदाला तोड नाही आणि ते आनंदाचे सूर राहतील. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची
मग आता जे जीवाने जे उभारलेलं विश्व आहे, जीवाने जे तयार केलेलं सृष्टी आहे, मी आणि माझेची, ती मी आणि माझे राहणार नाही. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. अंतःकरण विसरलं मी आणि माझं, आणि त्यालाच संन्यासी, निरंतर संन्यासी असं म्हणतात. उभारणी निरूपण. आणि अशा पद्धतीने याचा आम्ही अभ्यास जर केला, आकाशाहून विशाळ आहे. विशाल आहे म्हणजे आकाश केवढं विशाल आहे, सूक्ष्म आहे. विशाल आहे म्हणून ते सूक्ष्म आहे, सगळीकडे आहेच असं नाही, कुठे नाही असं नाहीच, ते आहेच. परंतु ब्रह्म त्याहून सुद्धा व्यापक आहे, आहेच. ब्रह्म सुद्धा आहे, विशाल आहे आणि आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे? आकाशाच्या चाळणीमधून ब्रह्माला जर गालं तर जे काही राहतं ते सगळं ब्रह्मस्वरूप तेवढं सूक्ष्म आहे. शास्त्राने मांडलेली ही कल्पना आम्हाला सूक्ष्मतेला समजावी म्हणून. आम्हाला फक्त आकाश सूक्ष्म आहे एवढंच समजतं, पण ब्रह्म त्याही पेक्षा सूक्ष्माती सूक्ष्म आहे, निर्मळ आहे. त्याला कशाचाही मळ नाही. कशाचा मळ असतो? त्रिगुणांचा मळ असतो, तीन दोषांचा मळ असतो. मल विक्षेप आवरण हे तीन दोष, तीन मळ, तीन गुण, सत्व रज तम, तीन अवस्था, तीन काळ. या सगळ्या गोष्टीचा मळ जो आहे, त्या सगळ्या गोष्टीच्या मळामध्ये जीव मळलेला असतो. काय पण मांडणी केली हो. मग मळलेल्या जीवाला डिटर्जंट, गुणकारी, परिणामकारी कोणतं? ब्रह्मस्वरूपाचा निर्णय. म्हणून ते निर्मळ आहे. ब्रह्माला एकही मळ नाही. जी मळाची उभारणी झालेली आहे, ती उभारणी, त्या उभारणी मधला बराचसा भाग हा सृष्टी निर्मितीमध्ये येतो. त्रिगुण वगैरे या सगळ्या सृष्टी निर्मितीमध्ये येतो. म्हणून ह्या उभारणीचा काय करायचा? निराश करायचा. म्हणून या उभारणीचा निराश, आणि मी मूळचा निर्मळ आहे हा निर्णय. म्हणून मळाची उभारणी कुठे कुठे झालीये, माझं मी तपासावं. त्रिगुणांच्या प्रभावामध्ये जेवढा मी असेल तेवढी मी गुणांची उभारणी केली आहे. अवस्थांच्या प्रभावामध्ये मी जेवढा असेल तेवढी मी अवस्थांची उभारणी केली. जेवढ्या काळाच्या प्रभावामध्ये मी असेल तेवढी काळाची उभारणी मी केली आहे. सृष्टी निर्मितीच्या वेळेला ह्या जरी तयार झाल्या असतील तरी माझ्या ताटामध्ये मीच वाढवून घेतलं हे सगळं. लागलाय बफे सुंदर, आणि त्यातले पदार्थ माझ्या ताटामध्ये मला आवडणारे मीच घेतले आणि मीच खातोय. आणि खाल्ल्यानंतर म्हणतोय मला पचलं नाही, ओरड परत मीच करतोय. अरे बाबा, मग खाताना खाल्ले की नाही, आता ओरडतो का पचले नाही? मी सगळ्याची उभारणी केलेली आहे. आणि उभारणी केल्यानंतर म्हणजे उभारणी केली म्हणजे त्या सगळ्याला मी सत्यत्व दिलेलं आहे, याला उभारणी म्हणतात. मी निर्माण केलं असं नाही बरं का. तीन काळ मी निर्माण केले, तीन गुण मी नाही निर्माण झालेले आहे, ते मी सत्य म्हणून स्वीकारले. म्हणून माझ्यासाठी त्याची उभारणी झाली. आणि मग मीच ओरडतो आहे. कितपत संयुक्तिक आहे. उभारणी केली आहे ना, आनंदाने ती उभारणी तुला
त्याचा निराश पण करता आला पाहिजे. लहान मुलं जसं किल्ला मोडतात आपल्या हाताने आणि हे म्हणून ओरडतात आनंदाने, तसं मला पण करता आला पाहिजे. निर्मळ असा मी निर्मळ आहे म्हणून असलेल्या सगळ्या मळाची उभारणी मला निराश करायचा आहे. निश्चळ निश्चळ आहे ते, चंचल नाहीये. या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार असं नाहीये. ते निश्चळ आहे. समर्थ वर्णन करताना खूप छान म्हणतात की खंडलेच नाही अखंड, उदंड उनी उदंड, चळेना ढळेना, तुटेना फुटेना. ही पण समर्थांचीच मांडणी आहे. आकाशाहुनी विशाल वर्णन करताना समर्थ म्हणतात की गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म. समर्थांचे शब्द आहेत हे दशक 6 मधले. गगनाहुनी वाढ आहे, इतकं ते विशाल आहे. निश्चलाची मांडणी करताना समर्थ म्हणतात चळेना ढळेना फुटेना तुटेना, तुटत नाही फुटत नाही, हालत नाही डोलत नाही, एवढं ते निश्चल आहे. हो, आणि ब्रह्मतत्व निश्चल आहे. मी त्याच्यासारखा अढळ आहे, निश्चळ आहे. पण मी कितीदा ढळतो, कितीदा चंचल होतो. चंचल कोण होतो? मन. चंचल ही मन कृष्ण. माझं मन सारखं मन चंचलच आहे. त्या मनाच्या मागे आम्ही असतो, आम्ही चंचल होतो. उभारणी कशाची केलीये? चंचलत्वाची उभारणी केलीये. कोणी? जीवानी. म्हणून निश्चलतेपासून दूर आलेलो आहो. असा मी निश्चल आहे आणि निर्विकार आहे. एकही विकार नाही. देहाला विकार, जगताला विकार, पिंड ब्रह्मांडाला विकार, देहाला 6 विकार. जगताला विकार, उत्पत्ती स्थिती लय. उत्पत्ती झाली, त्याची स्थिती काही काळ टिकणार आहे, नंतर ते सर्व नाश होणार आहे. आहेच उद्या पुढच्या वेळेचं आपलं निरूपण, प्रलय निरूपणच आहे. या समासामध्ये सगळी सृष्टीची उभारणी केली आहे, तर पुढच्या याच्यात सगळ्याचा प्रलय सांगितलाय समर्थाने. समर्थ नुसती उभारणी करून थांबले नाही, तर त्याचा प्रलय पण सांगितलाय सृष्टीचा. बाबा रे, आता उभारणी लक्षात घे या सृष्टीची, प्रलय लक्षात घे या सृष्टीचा, म्हणजे देहादी जगताचा. आणि उभारणी आणि प्रलय याच्यातून निघ बाहेर. हे सगळं कसं आहे? चंचल आहे, माईक आहे, भासमान आहे, मिथ्या आहे. म्हणून आमच्या समोर सगळ्या प्रकारची मांडणी समर्थांनी करून दिलेली आहे. असा निर्विकार मी आहे, ब्रह्म निर्विकारी आहे, ते मी आहे. जेवढे आता विकारवान जे आहेत, ज्याला ज्याला आकार आहे, ज्याला ज्याला अवयव आहे, त्याला विकार आहेत. आणि ब्रह्म निर्विकार आहे. आम्ही आता आकारामध्ये किती रमायचं? आकार आला म्हणजे त्याला रूप आलं, रूप आलं म्हणजे त्याला नाम आलं. या नामरूपामध्ये आम्ही किती रमतो हो. सांगितलं होतं परवा पण एक उदाहरण, की जन्म झाला म्हणून रूप पाहायला जायचं तर आनंद होतो, ते रूप पाहून आनंद होतो. आणि मृत्यू झाला म्हणून शेवटचं रूप पाहून दुःख होतं. असा संपूर्ण प्रवास आमचा जन्म मृत्यू म्हणजे सुख दुःख यातच जातो. नाम रूप यातच जातो सगळा. आणि सगळ्या उभारणी आमच्याकडून दुःखाची उभारणी, नामरूपाची उभारणी, सुख दुःखाची उभारणी, सगळ्या विकारांची उभारणी. जड विकार आहेत हे सगळ्याची उभारणी. आणि म्हणून ही उभारणी झाल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे, ही सगळी उभारणी आहे ही माईक आहे, काल्पनिक आहे, मूळचा मी निर्विकार आहे. मग विकार उत्पन्न झाल्यानंतर असा जर निर्विकारित्वाचा विचार माझ्या अंतःकरणात येत असेल, तर ते विकार टिकतील का हो तिथे?
अजिबात टिकणार नाही. ज्या वेळेला आम्ही तीन अवस्था, तीन गुण, तीन काळ याच्या मळामध्ये येतो, त्यावेळेला मी मूळचा निर्मल आहे, माझा याच्याशी काही संबंध नाही असा विचार आल्यानंतर ते मळ माझ्यावर हावी होणार नाही, ते टिकणार नाही. याला अभ्यास असं म्हणतात. हा अभ्यास आहे. दासबोधाच्या समासाच्या माध्यमातून असा स्वरूपाचा अभ्यास करा. बस दुसरं कोणताच अभ्यास करायचा नाही. आणि मग झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. स्वरूपाचा अभ्यास आम्हाला या माध्यमातून करायचा आहे. अविद्येचा नाश या दासबोधाच्या माध्यमातून करायचा आहे. जी अविद्याने आम्हाला घेरलेला आहे आणि स्वरूपापासून दूर आणलेला आहे. त्या अविद्येचा नाश अशा पद्धतीचा अभ्यास जर आम्ही समासाचा, प्रत्येक समासाचा करू, तरच अविद्येचा नाश होणार आहे. फोकस कशावर? ब्रह्मस्वरूप प्रगट आहे, ते गुप्त अजिबात नाही. त्याच्यावर फक्त काही काळापुरता आवरण पडलेलं आहे. तेवढं आच्छादन मला फक्त दूर काढायचं आहे. बस, बाकी काहीही करायचं नाही. मग आता हे आच्छादन कधी उभारणी निरूपाच्या माध्यमातून येतो, कधी प्रलय निरूपाच्या माध्यमातून येतो, तर कधी आत्मनात्म विवेकाच्या माध्यमातून येतो, कधी सार विचाराच्या माध्यमातून येतो. सगळे उपायच आहे. आवरण काढण्याचे उपाय, एक एक उपाय एकेका वैशिष्ट्याने आमच्या समोर मांडलेला आहे. 200 समास आहेत. 200 समासामधून आम्ही 200 उपाय शोधू शकतो. अज्ञान निवृत्ती 200 उपाय. मोठा रोग आहे तर डॉक्टर आम्हाला 500 mg ची गोळी देतातच की नाही. रोगाला लवकर बरा करायचंय, 500 mg घ्या आणि दिवसातून 4दा घ्या. आणि मग 4दा घेतल्यानंतर तो रोग आमचा लवकर बरा होतो. असा भवरोग जो आम्हाला झालेला आहे, त्या भवरोगासाठी सुद्धा आम्हाला मोठाच डोस घ्यावा लागेल की नाही. कोणाला मध्ये रोगाचं प्रमाण कमी असो, त्याला इतकं देत नाही, कमी पॉवरची गोळी देतात डॉक्टर, त्याचा लवकर बरा होतो. कोणाचं प्रमाण खूप वाढलेलं असतो, घ्या 20 किमो, 10 रेडिओ, एवढे आवश्यकच आहे. डोस वाढवून देतो आणखी. किती डोस घ्यायचा या ठिकाणी मला ठरवायचं आहे. म्हणून अविद्या घालवण्यासाठी 200 समास, त्या 200 समासामधून 200 विचार, काय पद्धतीने अविद्या माझी ह्या समासाच्या माध्यमातून जाईल असा विचार, त्याला दासबोधाचा अभ्यास असं म्हणतात. आणि असा अभ्यास केल्यानंतर मग शेवटच्या समासामध्ये झाले साधनाचे फळ. आता साधन माझं पूर्णपणे फळाला आलं हो, हा अभ्यास आहे. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे उत्पत्ती दिली आहे, सृष्टीची उत्पत्ती दिली आहे. कशी झाली होईल सृष्टीची उत्पत्ती? परब्रह्म शांत असताना, परब्रह्म स्वतः निश्चय, येथे संकल्प उठिला चंचल, तयास बोली जे केवळ आदिनारायण. परब्रह्म शांत असताना तिथे क्रियात्मक संकल्प तयार झाला, एकोहम बहुश्याम. सगळ्यांना माहितीये. आता या समासाच्या ओव्या मी फार शॉर्ट मध्ये घेणार आहेत, कारण ही उत्पत्ती अनेकदा ऐकली. एकोहम बहुश्याम हा संकल्प झाला, त्यालाच आदि नारायण असं म्हणतात. त्याला समर्थांनी या ठिकाणी आदि नारायण असं म्हटलंय. आता पुढे काय झालं? पुढे त्याला मूळ, आता ह्या आदि नारायणलाच
नामाभिधान आहे. मूळ माया, जगदीश्वर, षडगुणेश्वर अशी ही नावं आहेत. आणि आता या आदिनारायणापाशी असलेले जे अष्टधा प्रकृती आहे ती कशी तयार झाली बघा. म्हणजे मूळ माया, मूळ मायापासून हा ईश्वर तयार झाला. आता गुणमाया, गुणमाया, तर ह्या गुणमायेमध्ये झाले बदल. गुणक्षोभिणी, क्षोभ झाला. क्षोभ झाला म्हणजे त्यात झाले बदल झाले. रागाला नका समजू, आपण क्षोभ हा इकडे पण वापरतो. क्षोभ झाला म्हणजे बदल झाला, म्हणजे उलटापुल झाली. आणि त्यामधून 3 गुण उत्पन्न झाले. 3 गुण उत्पन्न झाले, सत्व, रज, तम. त्या गुणमायेपासून 3 गुण उत्पन्न झाले. आणि 3 गुण उत्पन्न झाल्याबरोबर जे ओंकार आहे, ओम, त्याची जी अक्षर आहे त्याची प्रतीक लक्षात घ्यावी. ओंकाराची काय प्रतीक आहे? अ, उ आणि म. अ, उ आणि म हे ओंकाराचे 3, या 3 अक्षरांचा ओंकार तयार झाला की नाही. म्हणजे मांडूक्य उपनिषदामध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांचं प्रतीकात्मक हा अ, उ आणि म आहे. तुर्या म्हणजे अर्धचंद्र आहे, वरती मातृका म्हणजे साक्षी, असा हा ओम प्रतीकात्मक तयार झाला. म्हणजे सृष्टी अशी तयार झाली. मग ह्यामधून पंचमहाभूतांचा विस्तार झाला. त्यामधून पंचमहाभूतांचा असा ओंकार तयार झाला आणि मग पंचभूतांचा विस्तार झाला. आणि ह्या पंचमहाभूताचा जो विस्तार झाला त्यामध्ये आकाशाला अंतरात्मा म्हणतात. त्या आकाशामध्ये आत्मा प्रवेश केला श्रुतीच आहे. आत्मना हा आकाशा संभूता म्हणजे आकाश, आकाशात आत्म्याचा प्रवेश झाला. मग त्यापासून वायू तयार झाला, वायूपासून तेज उत्पन्न झाले आणि त्यामधून पाणी उत्पन्न झालं आणि त्याच्यातून पृथ्वी उत्पन्न झाली. मग आता या पृथ्वीच्या त्या भूगोलाच्या पोटी, अनंत बीजाच्या पोटी, आता ह्या पृथ्वीमध्ये अनंत प्रकारची बीज होती आणि त्यांना पाणी मिळून त्यांचे अंकुर तयार झाले. सृष्टी निर्मिती सुरू आहे, सृष्टीची उभारणी सुरू आहे. आता जीवाची सृष्टी आम्ही पाहिली, सगळी पाहिली. 3 मूळ पाहिले, चंचल नदी पाहिली, सगळं बघितलं. असत, अचित, दुःख, सगळी उभारणी आम्ही जीवाची बघितली. पण आता प्रत्यक्ष सृष्टीची उभारणी, पिंडाची उभारणी झाल्यानंतर ब्रह्मांडाची उभारणी आम्ही तर समर्थांनी इथे आम्हाला दिलेली आहे. कारण का उभारणी देण्याचं? कारण आम्ही ह्या ब्रह्मांडाला सत्य मानतो. आम्हाला स्वर्ग मिळाला पाहिजे. सत्य कसं म्हणतो? ब्रह्म आम्हाला स्वर्ग मिळाला पाहिजे म्हणून पुण्य कर्म करा. काय पुण्याच्या मागे लागतो, भयंकर पुण्य कर्म करायच्या मागे लागतो. आणि पुण्य कर्म करायच्या मागे लागल्यानंतर मग आम्हाला स्वर्ग लोकाची प्राप्ती हवी असते. परंतु स्वर्ग सुद्धा काय आहे? तो सुद्धा मिथ्याच आहे. त्याला आम्ही सत्य समजतो. म्हणून या सगळ्या ब्रह्मांडाला जे आम्ही सत्य समजतो याला मिथ्यत्वाचा दर्जा देण्यासाठी याची उभारणी कशी झाली हे समर्थ सांगतात आहे. आणि सांगतात ज्याला उत्पत्ती आहे त्याला नाश निश्चितच आहे रे बाबा. या सृष्टीची उत्पत्ती झाली म्हणजे सृष्टीला नाश आहेच. सृष्टी नाश पावणारच आहे. सृष्टीचा लय आहे. मग ज्याचा लय होणार आहे त्याच्या मागे किती लागायचं? जे नष्ट होणार आहे त्याच्या मागे किती लागायचं?
चढक्या फळाच्या मागे आम्ही कधी लागतो का? चढलेलं फळ आहे कधी लागतो का? कारण माहितीये की हे चढकं फळ आहे, हे माझ्या उपयोगाचं येणार नाही. लगेच आम्ही ते फळ टाकून देतो. वस्तू आमच्या कामात आली नसली तर लगेच ती टाकाऊ म्हणून आम्ही टाकून देतो. टाकाऊ आहे म्हणजे टाकण्यासारखी आहे, त्याला टाकाऊ असं म्हणतात. मग सृष्टी उत्पन्न झाली आहे, त्या अर्थी ती नाश होणार आहे तिचा. मग हिच्या मागे किती लागायचं? या ब्रह्मांडाच्या मागे आम्ही किती लागावं हा विचार आम्ही करावा. आणि ह्या देहादी जगतामध्ये जे आम्ही छान रमलेलो आहोत, छान सत्यत्व दिलेलं आहे. देह गेला तर मी जाणार, ही सृष्टी गेली तर मी जाणार, असा जो आमचा निर्णय झालेला आहे, त्या निर्णयापासून आम्ही दूर राहावं. सृष्टी गेली, देहादी जगत त्याचा लय जरी झाला तरी मी आहे. शरीर असलं तरी मी आहे, शरीर नसलं तरी मी आहे. हे जगत असलं तरी मी आहे, नसलं तरी मी आहे. कारण मी मूळचा ब्रह्मरूप आहे, निर्मळ निश्चळ निर्विकारी आहे. हे सगळे विकार आहेत. सृष्टी तयार होणं, सृष्टी जाणं, हे सगळे विकार आहे. मी निर्विकारी असं ब्रह्मतत्व आहे. मग देह जाओ अथवा राहो, इथपर्यंत आम्हाला जायचं आहे. म्हणून मग या पृथ्वीमध्ये मग आता हे सगळे अनेक प्रकारचे फळं, फुलं, वेली हे सगळे दिसून राहिले ना आम्हाला. किती सुंदर सुंदर आकर्षक असतात. हे सुद्धा तयार झालेले आहे, निर्माण झालेले आहे. नाना रस प्रगट झाले, अन्नधान्य प्रगट झाले. आणि त्या अन्नापासून पुढचे सगळे जीव स्पष्टपणे तयार, उत्पत्ती झाली. अंडज, जारज, श्वेतज, उद्भिज, चार खाणी, चार वाणी, ह्या सगळं सगळं तयार झालं हो. आणि हे सगळं सृष्टी रचनेचं कौतुक जन्माला आलं. काय रचना आहे? कौतुक जन्माला आलं. आणि जन्माला कौतुक आल्याबरोबर आम्ही कौतुकात रमलो. कौतुकासारखा नातवाचा जन्म झाला, पंटवाचा जन्म झाला आणि आम्ही नातू किंवा पंटू यामध्ये रमलो. कौतुकासारखा मुलाचा जन्म झाला, घरामध्ये वंशाचा दिवा लागला म्हणून मुलाबाळामध्ये पण रमलो. प्रत्येकाने आपापल्या स्टेज मध्ये राहावं, आपापल्या कोणती स्टेज आहे ती बघावी, त्याप्रमाणे रमलो काही बघावं कौतुक. आणि कौतुकात रमलो काय पाहावं, आणि रमलो असेल तर तिथून दूर व्हावे. कौतुक तू पाहे संचिताचे, संचिताचं कौतुक पा साक्षीत्वानी. त्या कौतुकात का रमतो? जे कौतुक निर्माण झालेलं आहे ते उद्या संपणार पण आहे रे बाबा. त्या कौतुकात तू रमू नको, तर कौतुक तू पाहे संचिताचे, म्हणजे साक्षीत्वाने त्या कौतुकाकडे पहा. भगवंताचा इच्छेने हे सगळं मला प्राप्त झालंय. प्रारब्ध ही व्यवस्था त्याची आहे, माझा याच्याशी काही संबंध नाही, माझा यात काहीही ऋण नाही. तर कौतुक तू पाहे संचितात. कशाला नाको मुरडायची आणि दुसरीकडे निघून जायचं? ओ नातू झाला, आम्हाला नाही काही कौतुक त्याचं, हे तर कॉमनच आहे, जन्म होणं. अरे त्याचा आनंद घे. मग कसा? कौतुक तू पाहे संचिताचे. आणि अशा पद्धतीने अष्टधा प्रकृती तयार झाली. आणि ही सगळे प्राणी पाण्याच्या साह्याने जन्माला आले. पाण्यामुळे जगतात आणि पाणी नसेल तर नष्ट होतात. पाणी नसेल तर आपण बघतो दुष्काळ पडला की काय हालत होते. गुरं, ढोरं, माणसं, वनस्पती सगळ्या सगळ्या नष्ट होतात हो. दुष्काळ असला की नाही, 10 वर्षापासून ते पाऊस नाही, सगळं जमीन दोस्त झालेलं आहे असं म्हणतं की नाही. आणि हे सगळं जे आहे हे सगळं अंदाजाचं बोलणं नाही, वेदशास्त्रामध्ये आहे, प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. म्हणून प्रमाण असल्याशिवाय कोणतीच गोष्ट आम्ही स्वीकारू
नाही. प्रमाणाशिवाय तसा आमचा निश्चय पण होत नाही. प्रमाण आवश्यक. याचं प्रमाण वेदांनी दिलेलं आहे, शास्त्रांनी दिलेलं आहे, पुराणांनी पण सांगितलेलं आहे की बाबा रे अशा अशा सृष्टीचा उभारणी आहे, अशी सृष्टी तयार झालेली आहे. जे तयार झालेलं आहे त्यात मी किती रमावं, कारण जे तयार झालं ते नाश होणार आहे. मी किती रमावं याचा विचार मी करायचा. म्हणून शास्त्र प्रामाण्य आवश्यक आहे. 19वी ओळी. आणि म्हणून आमचा निश्चय जेवढा बलवान असतो त्या निश्चयावरच एकदा आम्ही प्रवृत्ती आमच्यात तयार होते किंवा निवृत्ती तयार होते. जगताबद्दलचा, देहादी जगताबद्दलचा निश्चय जर असेल सत्यत्वाचा, तो प्रवृत्तीकडे आमची वाटचाल होते. हे करू दे, ते करू दे. जग देहादी जगत सत्य आहे, त्याला सत्यत्व दिलं तर प्रवृत्ती वाढेल. आणि देहादी जगताला मिथ्यत्व दिलं, मिथ्यत्वाचा निश्चय झाला आणि ब्रह्माच्या सत्यत्वाचा निश्चय झाला तर निवृत्ती वाढेल. मग काय करायचं? प्रवृत्तीकडे जायचं की निवृत्तीकडे यायचं? ज्याचं त्यांनी ठरवायचं. आणि एक वेळ अशी असते की प्रवृत्ती आणि निवृत्तीचं दोन्हीही ओझे ही बुद्धी घेत नाही. आहे माऊलीची ओळी. आणि ह्या दोन्हीच्या पलीकडे आम्ही जातो. म्हणून विचार करून तर्क लढवावा. तर्काला विचारांचं फार आवश्यकता असते. आम्ही विचार करत नाही, तर्क उगीच लावत बसतो. तो काने आला, विचार केलाच नाही. काने आला, मुद्दामच नसेल आला. मला चिडवण्यासाठी तो मुद्दामच नसेल आला. लावून दिला तर्क, विचारच नाही केला. दुसऱ्या दिवशी कळतो की त्याची तब्येत चांगली नव्हती, तो यायला निघाला पण तब्येत बरी नसल्यामुळे तो येऊ शकला नाही. केला का विचार? नाही. असा विचार न करता कधी तर्क लढवू नाही. म्हणून उभारणीचा पण विचार शास्त्र शुद्ध झाला पाहिजे. आमच्या मनाने विचार करून जमणार नाही. म्हणून या दासबोधामध्ये जेवढे 4 समास आहेत त्या सगळ्या समासाचं पण नीट अभ्यास करा. नेमकं कशी सृष्टीची निर्मिती झाली, म्हणून बुद्धीचा कीस नका पाडून बसू. एकदा विचार करा, एकदा समजून घ्या. आणि समजा की हे सगळं पंचमहाभौतिक उत्पन्न झालंय म्हणजे हे नाश पावणार आहे, म्हणजे हे मिथ्या आहे. बस एवढं समजून घ्यायचंय आणि पुढे चालायचं आहे. आणि आता सृष्टीची रचना समर्थ म्हणतात थोडक्यात सांगितली. आता प्रलय कसा असतो याचा हे पुढच्या याच्यामध्ये सांगणार आहे. तो श्रोत्यांनी पुढच्या समासामध्ये संहार कसा होतो या सृष्टीचा ते ऐकायला तयारी ठेवा. त्याच्यासाठी सुद्धा मन पक्क हवं. भय वाटता कामा नये. कारण आम्हाला उभारणी आणि प्रलय या दोन्हीतूनही बाजूला व्हायचं आहे. या दोन्ही पासून अलिप्त व्हायचं आहे. या दोन्हीचाही संग आम्हाला नको. असंग आम्हाला व्हायचं आहे. कारण आत्मा असंग आहे. तो निर्मळ आहे, निश्चळ आहे, निर्विकारी आहे. ते मी आहे. ह्यासाठी हा सगळा अभ्यास. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रेखावणी रामकृष्ण नमस्कार. ते रामकृष्ण हरी. ते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मयुरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शाला फोन लावू का 2 मिनिटं? हो नंतर, हो याच्यानंतर लाव. हा 2 मिनिटं फक्त, मला काम आहे. 10 मिनिटं बोलते. सुलक्षणा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुलक्षणा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अलकाते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धनश्रीते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी करतो. हा सुलक्षणा रामकृष्ण हरी. प्रीती रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी मामी. अरे बापरे. रामकृष्ण हरी जितू. शारदा रामकृष्ण हरी. खूप आनंद झाला दोघांना पण पाहून. दोघांनी आज ऐकलं, खूप आनंद झाला. असेच ऐकत चला. हो ऐकण्यामध्ये बिलकुल बिलकुल. खूप कल्याण आहे, शाश्वत कल्याण होऊन जाईल. चला, नक्की धन्यवाद ऐका. मामी. धन्यवाद. अगदी बिलकुल अगदी. बिलकुल. रामकृष्ण हरी मामी. हो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मीनाताई रामकृष्ण हरी. सुनीताताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा, पंकज रश्मी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आजच्या समासामध्ये समासामध्ये आज काय घ्यावं, म्हणजे कसा हा समास मांडावा हा फार प्रश्न पडला, पण काकांनी सोडवला बाबा. नाही, खरं तर त्यातले ते बाकीचे जे गोष्टी होत्या ना, त्या नाही घ्यायच्या होत्या. तुम्ही जे सांगितलं तेच खरं घेण्यासारखं आणि अभ्यासण्याची गोष्ट आहे. अगदी अगदी. खरंय. म्हणूनच त्याला फक्त 5च मिनिटं दिली मी शेवटचे. बस. शेवटचे 5च मिनिटं दिले. उभारणे. नानासाहेब उभारणी विद्या हे सर्वात महत्वाचं. रामकृष्ण हरी. ताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नानिमा, नानासाहेब नमस्कार करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण आता हरी दुःखाची वहिनी. उभारणी नाही करायची. दुःखाची उभारणी झालीच नाही पाहिजे. बिलकुल बिलकुल बिलकुल. झाली की त्याला छाटायची. होणार आहे, पण छाटायला पण मला विचार माझ्याजवळ असावा पाहिजे. बिलकुल बिलकुल होणार आहे. सुख दुःख येणारच आहे प्रारंभात. दातारसाहेब रामकृष्ण हरी. दातारसाहेब रामकृष्ण हरी. राम राम काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दातारसाहेब चांगलं झालं. राम राम काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दातारसाहेब. हो हो. महेश रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. नमस्कार करते. रामकृष्ण. हा, अमृता रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. हा, मी तू रामकृष्ण हरी बेटा. हो. रेकॉर्ड बंद कर. काकूजी, नाही तुमच्याकडनंच करावं लागेल. मी को होस्ट नाहीये सध्या. का बरं? तेच. हो का? बरं बरं. मग मी लेट होते पटकन. हो का? मी हे करते. हो. कट करते आता. थांबते मग. हा, रामकृष्ण हरी सर. नमस्कार करते सगळ्यांना. रामकृष्ण हरी आंटी. हा, गीतू नमस्कार करते सगळ्यांना. नमस्कार करते. रामकृष्ण हरी बेटा. गीतू रामकृष्ण हरी. महेश दादा रामकृष्ण हरी. प्रणाम बेटा. महेश दादा आहे पण माहित नाही. ठीक आहे. कट होते. रामकृष्ण हरी बेटा. स्वीती रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. करते. हा, बंद करते. हो.